Hello friends, welcome to my channel. Friends, today we are going to learn standard 9 subject mathematics part 1, chapter number 3, polynomials. आणि आपला मित्रांनो चालू आहे प्रॅक्टिस सेट 3.5 चा हा तिसरा व्हिडिओ. मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. त्याचप्रमाणे मागील व्हिडिओ पाहिजे असेल मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, नक्की बघा किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही मागील सर्व व्हिडिओ पाहू शकता. चला मित्रांनो सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 3.5 चा हा थर्ड व्हिडिओ. पॉलिनॉमियल्स प्रॅक्टिस सेट 3.5 त्याचा मित्रांनो हा व्हिडिओ नंबर 3. नवगणित काय बघा, बाय युजिंग फॅक्टर थेरम इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स डिटरमाइन वेदर क्यू एक्स इज अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स ऑर नॉट. मित्रांनो अशीच गणित आपण व्हिडिओ 2 मध्ये घेतली, तुम्ही ते पाहिलेच असतील. तर मित्रांनो क्यू ऑफ एक्स याचा फॅक्टर आहे का ते आपल्याला शोधायचं आहे. आणि ते आपण कसं शोधतो फ्रेंड्स, एक्स -1 आहे, एक्स इज इक्वल टू 1 घेणार, यामध्ये किंमत ठेवणार आणि 0 आली तर तो असणार आहे फॅक्टर, आणि 0 नसेल तर तो फॅक्टर असणार नाही. चला मित्रांनो सुरुवात करूया. काय बघा, पॉलिनॉमियल आपल्याला दिली आहे पी ऑफ एक्स इज इक्वल टू पहिली पॉलिनॉमियल एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1 ही ती पॉलिनॉमियल आहे. डिवायझर मित्रांनो क्यू ऑफ एक्स दिला आहे आपल्याला, डिवायझर याचा डिवायझर आहे क्यू ऑफ एक्स. क्यू ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1. आणि मित्रांनो एक्स मायनस 1 असेल तर आपण काय घेतो, एक्स काय घेतो तर टेक एक्स इज इक्वल टू 1 आणि इथे किंमत टाकणार एक्स इज इक्वल टू 1. सो पुट हिअर पी ऑफ 1 इज इक्वल टू, इथे येणार 1 क्यूब, इथे येणार 1 स्क्वेअर, इथे येणार 1 आणि मित्रांनो हा -1 तो तसाच येणार. मग लिहून टाकूया 1 -1 -1 -1. सो फ्रेंड्स -3 1 म्हणजे -2 येतोय. आणि मित्रांनो पी ऑफ 1 -2 आला म्हणजे 0 आला नाही, है का. पी ऑफ 1 इज इक्वल टू काय आला तो आला -2 आणि पी ऑफ 1 काय असायला यायला होता, 0 यायला होता, पण तो आला नाही. म्हणून मित्रांनो आपण लिहू शकणार क्यू ऑफ एक्स मीन्स एक्स -1 इज नॉट अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स. ओके फ्रेंड्स, सेकंड सम बघूया लगेच. हे पहिलं होतं, हे दुसरं काय दिलं बघा. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2x क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस 45 आणि याचा क्यू ऑफ एक्स दिला आहे एक्स -3 मीन्स डिव्हायझर आहे तो. डिव्हायझर क्यू ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स -3 म्हणजे टेक एक्स इज इक्वल टू +3, एक्स इज इक्वल टू 3. आता एक्स इज इक्वल टू 3 याच्यात किंमत टाकणार, जर 0 आला तर फॅक्टर आहे, अदरवाईज नाही. लिहूया सर फ्रेंड्स, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 2. आता इथे मित्रांनो एक्सचा क्यूब आहे म्हणजेच 3चा क्यूब, मायनस एक्स स्क्वेअर आहे म्हणजे 3चा स्क्वेअर, मायनस 45 2. 3चा क्यूब होतो मित्रांनो 27, 3चा स्क्वेअर होतो फ्रेंड्स 9 आणि हा येणार 45. सो फ्रेंड्स 27 × 2 जर गेले तर ते किती होतात 54 अँड -9 -45 इज अगेन 54. सो 54 - 54 इज इक्वल टू 0. पी ऑफ 3 आपल्याला मित्रांनो मिळाला आहे 0. याचा अर्थ काय, तर जो क्यू ऑफ एक्स आहे तो आहे फॅक्टर पी ऑफ एक्सचा. लिहून टाका, क्यू ऑफ एक्स मीन्स एक्स -3 इज अ फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स. नेक्स्ट सम बघूया. 10वा सम काय, इफ एक्स रेस टू 31 ओके एक्स रेस टू 31 + 31 इज डिवायडेड बाय एक्स + 1 देन फाइंड द रिमाइंडर. आता याच्या रिमाइंडर फ्रेंड आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तीच पद्धत आहे, लिहूया. आता इथे काय दिलं आहे, हा डिव्हिडंड आहे नाही का, ही पॉलिनॉमियल आहे, तिला आपण नाव देऊया पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स म्हणूया तिला. पी ऑफ एक्स इज इक्वल टू काय, ती एक्स रेस टू 31 प्लस अगेन 31. ओके फ्रेंड्स, आता आपल्याला डिवायझर काय दिलं आहे, डिवायझर आहे एक्स + 1. डिवायझर इज इक्वल टू एक्स + 1 मीन्स टेक एक्स इज इक्वल टू काय घेणार, तर हा +1 आहे तर तो घेणार आपण -1. आता मित्रांनो रिमाइंडर आपण घेतला बाय रिमाइंडर थेरम, एक्स इज इक्वल टू आपण -1 घेणार आणि ती व्हॅल्यू जी आहे मित्रांनो ती आपण टाकणार पी ऑफ एक्समध्ये. सो पी ऑफ एक्स पुन्हा लिहितो, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 31 + 31. आता एक्सची व्हॅल्यू -1 म्हणजे राईट -1 हिअर. सो फ्रेंड्स -1 रेस टू 31 + 31. आता मित्रांनो -1 रेस टू 31 किती येणार, 1 रेस टू एनी क्वांटिटी जी आहे मित्रांनो 1च असते, मात्र हा -1 आणि हा जो आहे ना हा ऑड नंबर आहे 31. त्यामुळे मित्रांनो ऑड नंबर जर तिथे असेल तर मित्रांनो काय ना 31 ऑड नंबर आहे, सो इथे -1 येणार. हा जर इव्हन असता तर तो पॉझिटिव्ह आला असता, परंतु हा -31 आहे, ऑड नंबर आहे -1.
-1 + 31, -1 + 31 किती होतात मित्रांनो? 30 होतात. सो रिमाइंडर, आणि हाच मित्रांनो रिमाइंडर असतो नाही का, आपण रिमाइंडर थेरमने शिकलो आहोत. 30 बाय रिमाइंडर थेरम म्हणूया, बाय रिमाइंडर थेरम remainder is equal to 30. Remainder is 30. Okay friends, next show that m minus 1 is a factor of m raised to 21 minus 1 and m raised to 22 minus 1. दोघांचा तो फॅक्टर आहे ते आपल्याला दाखवायचं. लिहूया फ्रेंड्स, चला सुरुवात करूया. p of m is equal to, सुरुवातीला मित्रांनो घेऊया आपण m raised to 21 minus 1 हा घेऊया. डिवायझर काय आहे? तोच आहे दोघांचा. लिहूया डिवायझर इज इक्वल टू m मायनस 1. ओके फ्रेंड्स, बाय द फॅक्टर थेरम, बाय द फॅक्टर थेरम काय फ्रेंड्स, टेक m इज इक्वल टू p ऑफ m इज इक्वल टू m raised to 21 minus 1, m is equal to 1 ठेवणार. p of 1 is equal to 1 raised to 21 minus 1, 1 minus 1 is equal to 0. p of 1 is equal to 0. आता मित्रांनो हा जर 0 आला आहे म्हणजे तो काय फॅक्टरच असणार नाही का, आपल्याला सहज लिहिता येईल हा फॅक्टर आहे. आता मित्रांनो p of m is equal to दुसरी जी पॉलिनॉमियल दिली आहे ती घेऊया. p of m is equal to m raised to 22 minus 1. इथे सेम मित्रांनो डिवायझर जो आहे तोच आहे. डिवायझर इज इक्वल टू m मायनस 1, सो टेक m इज इक्वल टू +1. m इज इक्वल टू +1. आता p ऑफ 1 इज इक्वल टू काय येणार फ्रेंड्स? 1 raised to 22 minus 1. आता 1 raised to 22 किती येणार? तर मित्रांनो हा इथे 21 काही घेतला, फक्त काय हा इथला निगेटिव्ह नको, हा इथे निगेटिव्ह नसेल तर पॉझिटिव्ह येणार आहे, त्यामुळे हा सुद्धा पॉझिटिव्ह येणार. 1 raised to 22, 1 minus 1 0. हा सुद्धा 0 आला आहे. याचा अर्थ काय मित्रांनो? m minus 1 इज फॅक्टर ऑफ बोथ पॉलिनॉमियल. फॅक्टर ऑफ हिचाही तो पॉलिनॉमियल फॅक्टर आहे आणि याचाही तो फॅक्टर आहे. 12. If x minus 2 and x minus 1 by 2 both are the factors of the polynomial nx square minus 5x plus m, then show that m is equal to n is equal to 2. मित्रांनो x minus 2 आणि x minus 1 by 2 हे याचे फॅक्टर आहेत नाही का, आणि आपल्याला काय शो करायचं आहे? m n ची व्हॅल्यू 2 आहे, जो इथे n आहे, जो m आहे त्याची व्हॅल्यू काय आहे ती इक्वल टू 2 आहे. हे सुद्धा इझी फ्रेंड्स. सुरुवात कशी करणार बघा. हे दोन्ही फॅक्टर आहेत याचे लक्षात घ्या, हे आपल्याला दिलेलं आहे. लिहूया p ऑफ x इज इक्वल टू nx स्क्वेअर मायनस 5x प्लस m नाही का, आणि x मायनस 2 आधी घेऊया. x मायनस 2 इज फॅक्टर ऑफ p ऑफ x, फॅक्टर ऑफ p ऑफ x. मित्रांनो आता लक्षात घ्या, हा ज्याचा फॅक्टर दिलेला आहे म्हणजे x ची व्हॅल्यू 2 घेतली म्हणजे p ऑफ 2 जो आहे तो काय येणार आहे? 0 येणार आहे ऑब्व्हियसली नाही का. बाय फॅक्टर थेरम लिहूया. बाय फॅक्टर थेरम हे तर आपण शिकलो आहेत. जर हा याचा फॅक्टर आहे तर p ऑफ 2 ऑब्व्हियसली 0 येणार आहे. सो राईट हिअर p ऑफ 2 इज इक्वल टू 0 नाही का. मग आता मित्रांनो p ऑफ 2 काढूया. p ऑफ 2 इज इक्वल टू किंमत येणार n, एक्सच्या जागी 2 लिहिणार, 2 स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 प्लस m. आपल्याला m आणि n दाखवायचे ते तसेच राहतील. p ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 0. मित्रांनो 2 स्क्वेअर म्हणजेच काय 4n, 5 2 जा 10 आणि हा आहे m. ओके फ्रेंड्स, काय मिळालं बघा. 0 इज इक्वल टू 4n प्लस m जो आहे तो इथे लिहूया आणि 10ला इकडे पाठवूया. बरं या पुढच्या स्टेपला पाठवूया. 10ला इकडे पाठवला तो काय होईल? 10 इज इक्वल टू 4n किंवा असंच लिहूया तरी चालेल. 4n मायनस 10 प्लस m इज इक्वल टू 0. ती स्टेप राहू द्या, काही हरकत नाही, जशी तशी राहू दिली तरी चालेल. सॉरी मिस्टेक नको व्हायला पुन्हा. 4n प्लस m मायनस 10 इज इक्वल टू 0 तसंच राहू दे. आता पुन्हा सेम तसंच दिले बघा. x मायनस 2 आहे आणि x मायनस 1 2 सुद्धा याचा फॅक्टर आहे, म्हणजे लिहूया इथे पुन्हा. अल्सो x मायनस 1 बाय 2 इज फॅक्टर ऑफ
पी ऑफ एक्स किंवा तीच टर्म आहे एन एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस. आता मित्रांनो हा याचा फॅक्टर आहे, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 1/2 म्हणजे पी ऑफ 1/2 जर काढला तर तो सुद्धा किती येणार, 0 येणार नाही का. बाय फॅक्टर थेरम हा आपल्याला फॅक्टर दिला म्हणून आपण लिहू शकतो बाय फॅक्टर थेरम. पी ऑफ 1/2 हा सुद्धा किती येणार, 0 -1/2 येतो, प्लस घेतला. आता आपण किंमत टाकूया याच्यामध्ये. पी ऑफ एक्स लिहूया आधी. पी ऑफ एक्स इज इक्वल टू काय, एन एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस एम. आता पी ऑफ 1/2 ज्याची किंमत 0 आहे. एन एक्स म्हणजे काय 1/2 येणार, 1/2चा स्क्वेअर मायनस 5x म्हणजे पुन्हा 1/2 प्लस एम. पी ऑफ 1/2 0 आहे, 0 लिहून टाका. n/4 आहे मायनस 5/2 आहे प्लस एम आहे. ओके फ्रेंड्स, आता काय करणार, आता मित्रांनो हे आपल्याला सोडवायचं आहे, ते आपण सोडूया. कसं लिहिणार बघा, n/4 मायनस 5/2 प्लस एम इज इक्वल टू 0 हे तर झालंय. आता मित्रांनो इथे प्रत्येक ठिकाणी 4 दिसतोय आपल्याला, 4 आहे 2 हे आपल्याला कॅन्सल करायचं. सोपं काय, तर प्रत्येक टर्मला 4ने करून टाका. n/4 इंटू 4 मायनस 5/2 इंटू 4 आणि याला पण 4ने गुणा म्हणजे तो येईल 4m इज इक्वल टू 0. बघा कॅन्सल झाला, 4 गेला, 2 2 जा 4 झाला, किती मिळाले, n मायनस 5 2 जा 10 प्लस 4m इज इक्वल टू 0. आता मित्रांनो याला नाव देऊया 2, आधीच्या याला नाव देऊया आपण 1. आता राईट हँड साईड दोघांची काय तर 0 आहे, म्हणजेच काय फ्रॉम 1 and 2 आपल्याला ते इक्वल लिहिता येतील. फ्रॉम 1 and 2 हे दोन्ही सारखे आहेत नाही का, राईट हँड साईड 0 आहे. 4n प्लस एम मायनस 10 4n 4 काय तो n प्लस एम मायनस 10 इज इक्वल टू 2 काय आहे n मायनस 10 प्लस 4m. आता मित्रांनो आपल्याला शो करायचं आहे m इज इक्वल टू n इज इक्वल टू 2. ते येतं का बघूया काय होईल फ्रेंड्स. सगळे एका बाजूला घेऊया. -10 आहे, -10 हा तर कॅन्सल झाला. आता मित्रांनो हा 4n आहे, nला इकडे घ्या, 4n हा n इकडे घेतला, काय येईल तो -m. हा 4m आहे फ्रेंड्स, हा 4m याला इकडे घ्या म्हणजे हा होईल -m. आता मित्रांनो 4n मायनस n जर होतात तर किती होतात, तर ते ऑब्व्हियसली होतील 3n आणि 4m मायनस m किती होतील तर ते होतील 3m. पुन्हा 3 गेला म्हणजेच मिळाला m इज इक्वल टू n. फ्रेंड्स m इज इक्वल टू n तर मिळाला आहे, पण राहिला आपल्याला दाखवायचं आहे m इज इक्वल टू n इज इक्वल टू 2. तर ते कसं दाखवणार ते आपण बघूया. कोणत्याही इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार m बरोबर n. कोणतेही घ्या, 1 घ्या, 2 घ्या. समजा आपण मित्रांनो फॉर 1 घेतलं, फ्रॉम 1 काय होतं मित्रांनो बघा, पुन्हा 4n प्लस m मायनस 10 कोणतेही घेऊ शकतो आपण. 4n प्लस m मायनस 10 इज इक्वल टू 0. आता m इज इक्वल टू n आहे म्हणजे मित्रांनो m ची किंमत n ठेवा किंवा n ची किंमत m ठेवा, कारण की दोन्ही सारखे दिलेत. तर आपण m ची किंमत n घेऊया. n ची किंमत m म्हणजेच काय 4m प्लस m मायनस 10 इज इक्वल टू 0. 4m प्लस m 5m मायनस 10 इज इक्वल टू 0 म्हणजे 5m इज इक्वल टू 10 आणि m इज इक्वल टू 10/2 10/5 म्हणजे 5 2 जा 10 म्हणजे m मिळाला आहे 2. आणि m जर 2 असेल मित्रांनो, m जर 2 आहे तर m बरोबर n आहे म्हणजे n सुद्धा 2. याचाच अर्थ काय, m बरोबर n बरोबर 2. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे जे गणित आहे तुम्हाला कळालं असेल. पुन्हा एकदा दाखवतो, सोपं आहे, फक्त एकदा पुन्हा नीट रिवाइज करा. चला फ्रेंड्स, लास्ट सम आहे तेही घेऊन टाकूया. 13 सम. इफ p ऑफ x इज इक्वल टू 2 प्लस 5x देन फाइंड p ऑफ 2, p ऑफ -2 आणि p ऑफ -1. p ऑफ 2 काढायचं आहे, p ऑफ -2 काढायचं आहे, p ऑफ -1 करायची, त्यांची एकदा बेरीज आणि वजाबाकी करायची. आधी आपण लिहूया मित्रांनो p ऑफ x, डायरेक्ट लिहूया p ऑफ x इज इक्वल टू 2 प्लस 5x. आता मित्रांनो p ऑफ 2 काढून घेऊया. p ऑफ 2 इज इक्वल टू काय मिळेल 2 5 x च्या ठिकाणी 2 म्हणजे किती झाले फ्रेंड्स 2 5 2 जा 10 म्हणजे झाले 12. ओके फ्रेंड्स, याला नाव देऊया आपण p ऑफ -2 2 प्लस 5 इंटू -2 2 5 2 जा -10 2 -10 किती होतात फ्रेंड्स, ते होतात -8. हा झाला 2. p ऑफ -1 2 प्लस 5 इंटू -1 2 मायनस 5 इज इक्वल टू -3. आता मित्रांनो हा जो आहे p ऑफ 1 आहे फ्रेंड्स, हा p ऑफ 1 आहे त्यामुळे हा 1च येणार. 2 झाले इथे, मग हा पॉझिटिव्ह येणार, हा आला 7.
आता याची व्हॅल्यू आपल्याला काढायची बघा. पी ऑफ 2 प्लस पी ऑफ मायनस 2 करायचं आहे, त्याच्यात पी ऑफ 1 मिळवायचं आहे. म्हणजे या दोघांची बेरीज त्याच्यातनं हा वजा करायचा आहे. पी ऑफ 2 प्लस पी ऑफ मायनस 2 प्लस पी ऑफ 1 काय तो फ्रेंड्स 12 मायनस 8 आणि हा आहे वजा, इथे वजा आहे, चुक झाली, म्हणजे हा येईल वजा जो आहे 7. सो फ्रेंड्स 12 मायनस 8 मायनस 7 किती होतात, तर ते होतात 15. 12 मायनस 15 होतात मायनस 3. सो आन्सर इज मायनस 3. सेम गणित मित्रांनो इथे सुद्धा आहे बघा. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2x स्क्वेअर मायनस 5 रूट 3x प्लस 5 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 रूट 3. सॉल्व करूया पटकन. पी ऑफ एक्स इज इक्वल टू जो आपल्याला दिला आहे 2x स्क्वेअर मायनस 5 रूट 3x प्लस 5. आता काढायचं आहे 5 रूट 3 टाकून. पीची किंमत काय घेणार, तर 5 रूट एक्सची किंमत काय घेणार, तर 5 रूट 3 टाकूया किंमत 2. एक्सच्या जागी लिहिणार 5 रूट 3 स्क्वेअर मायनस 5 रूट 3 पुन्हा 5 रूट 3 प्लस 5. आता फ्रेंड्स हा 2 येणार. 5चा स्क्वेअर होतो 25, 3चा स्क्वेअर होतो रूट 3चा स्क्वेअर 9 म्हणजेच 3 मायनस पुन्हा इथे 5 इंटू 5 किती होतं, तर 25 आणि रूट 3 इंटू रूट 3 9 9 म्हणजेच स्क्वेअर रूट 9 म्हणजेच 3 प्लस 5. आता मित्रांनो हे किती येतात 25 इंटू 3 75 150 झाले, हे 75 झाले प्लस 5. 150 मायनस 75 75 प्लस 5 म्हणजेच फ्रेंड्स आलं आन्सर 80. पी ऑफ 5 रूट 3 मिळाला आहे 80. आय होप फ्रेंड्स हे तुम्हाला कळालं असेल. मित्रांनो 3.5 आपला संपला आहे. उद्या भेटूया 3.6 मध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.